हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो कारागीर विभागाची जी एग्जाम असणार आहे फार्मसी ऑफिसरची, ती 19, 20 आणि 21 मार्च या 3 वेगवेगळ्या दिवशी ही एग्जाम होणार आहे। तर मित्रांनो, या एग्जाम मध्ये जो टेक्निकल सिलेबस असणार आहे फार्मसी ऑफिसरचा, तर त्याच्यावर कशा टाइपचे क्वेश्चन असतात या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत। मित्रांनो, ही जी एग्जाम असणार आहे ती कोण कंडक्ट करणार आहे? टीसीएस कंपनी कंडक्ट करणार आहे। आणि मित्रांनो, टीसीएस कंपनीचा जो सिलेबस असणार आहे त्यावरती कशा टाइपचे क्वेश्चन येतात हा प्रीवियस पेपर आहे आणि तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे पहिला क्वेश्चन तुम्ही बघू शकता, फार्मसी काउन्सिलिंग ऑफ इंडिया कंटेन कंप्रोमाइज डायडेस मेंबर फ्रॉम AICTE अँड UGC। तर मित्रांनो, ते किती मेंबर असतात? मेंबर एकच असतो, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लायसन्स शुड बी मेंटेन बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड फॉर ईच बॅच ऑफ ड्रग ॲज पर। तर मित्रांनो, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जो सब्जेक्ट असणार आहे त्याच्यावर टीसीएस पॅटर्न मध्ये खूप सारे क्वेश्चन असतात, शेड्यूलर क्वेश्चन असतात। त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिलिंग ऍक्ट जे असतात 1948 ची जे ऍक्ट असणार आहे त्याच्यावर क्वेश्चन असतात, म्हणून तुम्हाला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा सब्जेक्ट व्यवस्थित करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, इथे आन्सर कोणता आहे? शेड्यूल यू। शेड्यूलवर पण खूप सारे क्वेश्चन असतात कारागीर विभागाच्या एग्जाम मध्ये, असे टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतील। नेक्स्ट क्वेश्चन, विच अँटीरिथमेटिक मेडिकेशन इज कॉमनली यूज्ड टू ट्रीट सुप्रावेंट्रिकुलर रिथमिक्स particularly atrial fibrillation and is known for action of AV nodes, slowing conduction and reducing heart rate। तर मित्रांनो, ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 डेल्टिझेम। नेक्स्ट क्वेश्चन, anti-anginal drug Y is a calcium channel blocker that is particularly effective in treating variant angina by the dilation of coronary arteries and reducing coronary artery spasm, विच ड्रग वाय रिप्रेझेंट। तर मित्रांनो, हे वाय जे असणार इथे दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये, तर त्या वाय कोणता ड्रग असणार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 विरॅम्पिल। नेक्स्ट क्वेश्चन, विच इज जनरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट। तर मित्रांनो, हॉस्पिटल फार्मासिस्ट जो सब्जेक्ट असणार आहे डिप्लोम्याचा, त्यावरती पण खूप सारे क्वेश्चन टीसीएस पॅटर्न थ्रू विचारले जातात। तर इथे या क्वेश्चन मध्ये मित्रांनो जनरल रिस्पॉन्सिबिलिटी विचारली आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची, ती काय आहे मित्रांनो? कंडक्शन ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स। नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द अपडेटेड WHO essential drug list for children, the use of chlorpheniramine is recommended for। तर ते कशासाठी असणार आहे मित्रांनो? अॅक्यूट बॅक्टेरियल मेनिंजायटिस। नंतर मित्रांनो, इसेन्शियल ड्रग लिस्ट मध्ये ना पहिली लिस्ट कधी आलेली आहे त्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात, ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, विच क्लास ऑफ ए ड्रग इज कॉमनली यूज टू ट्रीट COPD म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस अँड अस्थमा ड्यू टू इट्स ब्रांचोडायलेटर इफेक्ट अँड इज नोन फॉर इट्स लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन। तर मित्रांनो, ह्याचा करेक्ट आन्सर आहे कोणतं आहे? अँटीकोलिनर्जिक। नेक्स्ट क्वेश्चन, which microlide antibiotic is often to use to alternative treatment for a patient with penicillin allergies, particularly in cases of respiratory tract infection and skin infection। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे अँटीबायोटिक कोणती आहे? अजिथ्रोमायसिन। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ ड्रग स्टोर। तर खालीलपैकी कोणता ड्रग स्टोरचा टाइप आहे? फार्मास्युटिकल सेंटर। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आयटम बिलॉंग टू द C कॅटेगरी इन ABC अनालिसिस। तर मित्रांनो, इन्व्हेंटरी कंट्रोल वरचा हा क्वेश्चन आहे। तर ह्याच्यामध्ये जे C कॅटेगरी असणार आहे तर ते कोणता असणार आहे? बिलॉंग्स टू C कॅटेगरी। तर मित्रांनो, ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 आयटम्स दॅट नीड टू क्लोज फॉलोअप। नेक्स्ट क्वेश्चन, the person who is not ex officio member of Joint State Pharmacy Council is।
तर मित्रांनो खालीलपैकी कोणता हा नॉट एक्स ऑफिसो मेंबर म्हणलेला आहे? तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे द रजिस्ट्रार ऑफ SPC. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the given dosage form is not mean for oral use? तर मित्रांनो खालीलपैकी जो दिलेला आहे डोसेज फॉर्म ते ओरली यूज नाही करता येणार. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड सपोजिटरीज. हे जे खाली जे दिलेले ऑप्शन आहे टॅबलेट, ड्रॉप्स, कॅप्सूल हे ओरल यूज करू शकतात, फक्त सपोजिटरीज यूज नाही करू शकत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, the minimum area required for manufacturing of parenteral preparation is? तर मित्रांनो पॅरेंटल प्रिपरेशनच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी मिनिमम एरिया रिक्वायरमेंट किती असतो? 150 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट गॅसेस डिसइन्फेक्टंट? तर खालीलपैकी कोणता गॅसेस डिसइन्फेक्टंट नाहीये, नॉट म्हणलेला आहे मित्रांनो. तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 फिनॉलिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए पार्ट ऑफ हॉस्पिटल फार्मसी? तर मित्रांनो खालीलपैकी कोणता हॉस्पिटल फार्मसीचा पार्ट आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड ॲसेप्टिक एरिया. नेक्स्ट क्वेश्चन, वेन वॉज ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट इस्टॅब्लिश्ड? तुम्हाला मित्रांनो म्हणलेलं होतं ऑलरेडी मी की कॉस्मेटिक ऍक्ट असेल, पॉइझन ऍक्ट असेल, कोणत्या इयरमध्ये कोणता ऍक्ट पास झालेला आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो हे करेक्ट आन्सर कोणतं आहे? ऑप्शन 3 1940. नेक्स्ट क्वेश्चन, which class of a drug is commonly used to treat hypertension and included medications such as enalapril, lisinopril आणि ramipril? तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? ऑप्शन 1 अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर म्हणजेच ACE इनहिबिटर. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रग X and drug Y have significant pharmacodynamic drug interaction when used together. Drug X potentiate the effect of drug Y leading to the excessive central nervous system depression. Both drug act on GABA receptor. Which type of drug Y likely to be? तर मित्रांनो इथे एक्झाम्पल दिलेले दोन ड्रग आहेत X आणि दुसरा आहे Y आणि त्यांचं काय मित्रांनो फार्मॅकोडायनामिक इंटरॅक्शन होत आहे. तर ते जे ड्रग आहे Y ते कोणत्या ड्रगला रिप्रेझेंट करत असेल? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? बेन्झोडायझेपाइन्स. नेक्स्ट क्वेश्चन, the license for restricted sale of a drug other than those specified in schedule C, C1 and X are issued in the form. तर मित्रांनो ते कोणत्या फॉर्म मध्ये इश्यू होतात? 20A. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following drug is long acting insulin analog used to manage diabetic providing steady and prolonged effect? तर मित्रांनो ऑप्शन 1 इन्सुलिन हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज इज नॉट असोसिएटिव्ह मेडिकल सर्व्हिसेस? तर मित्रांनो खालीलपैकी कोणते नॉट म्हणलेले आहे? खालीलपैकी कोणती सर्व्हिस जी असणार आहे ती मेडिकल सर्व्हिस नसणार आहे? तर मित्रांनो याच्यामध्ये नर्सिंग सर्व्हिस जी असणार आहे नॉट असोसिएटेड विथ मेडिकल सर्व्हिस, ब्लड बँक, रेडिओ सर्व्हिस, सोशल सर्व्हिस याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रजिस्टर्ड फार्मासिस्ट मीन? रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणजे काय असणार आहे? ए पर्सन नेम इज इंटर इन रजिस्टर ऑफ द स्टेट वेअर ही इज कॅरिंग आवर प्रोफेशन. म्हणजे मित्रांनो तुम्ही जर फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन स्टेट काउन्सिलिंग मध्ये केलं म्हणजेच तुम्ही काय झालात? रजिस्टर्ड फार्मासिस्ट झालात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज इज नॉट टाइप ऑफ परचेस ऑर्डर? खालीलपैकी कोणता जे असणार आहे परचेस ऑर्डरचा टाइप नसणार आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? टेम्पररी परचेस ऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे PCI इज रिकॉन्स्टिट्यूटेड. तर मित्रांनो ती किती वर्षात? एव्हरी 5 इयर. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following sedative belong to the class of benzodiazepines and is commonly used for short term treatment of insomnia due to its rapid onset of action? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन 3
झोल्पिडेम.